तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। मात्र याच तलावांच्या जिल्ह्यातील जे धरणं आहेत ती कोरडी ठक्क पडलेली आहेत। त्याला कारणही तसंच आहे। दरवर्षी जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतो, मात्र यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे धरणं आहेत किंबहुना तलाव आहे ते कोरडी ठक्क पडलेली आहेत। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणावर आहे। आपण बघू शकता की या पुजारी टोला धरणामध्ये केवळ 35.14% पाणी साठा आजच्या घडीला शिल्लक आहे। तर मागच्या वर्षीचा जर विचार केला तर हाच पाणी साठा 88.13% इतका होता। कालीसराड धरणाचा गेल्या वर्षी जो दुरुस्तीचा काम सुरू होता त्याच्यामुळे पुजारी टोला या धरणामध्ये मागच्या वर्षी पाणी साठवण्यात आलं, त्यामुळे मागच्या वर्षी 88% पाणी साठा शिल्लक होता। मात्र यावर्षीचा जर विचार केला तर फक्त 35% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील जे चारही मोठी प्रकल्प यांचा जर विचार केला तर केवळ 17% व 9 मध्यम प्रकल्पांचा जर विचार केला तर त्यामध्ये 31% इतका पाणी साठा आजच्या घडीला शिल्लक आहे। त्यामुळे ही बाब गोंदिया जिल्ह्याची नक्कीच चिंता वाढवणारी आहे। जर पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस बरसला नाही तर गोंदिया जिल्ह्यात पाण्याची टंचाई, भीषण टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।